होता. बेनके साहेब, आज तुमचा वाढदिवस आहे. प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीने साजरा करताय. तुम्ही सगळ्यांना सांगितलं होतं कुणीही बुके शाल घेऊन येऊ नका, विद्यार्थ्यांसाठी वही घेऊन या. आज कार्यकर्ते मोठ्या संख्येने आलेत, प्रत्येकाने वह्या आणलेल्या आहेत. वाढदिवस खूप साध्या पद्धतीने साजरा करतायत. काय झालं? दरवर्षी मी जेव्हा वाढदिवस साजरा करतो तेव्हा एक सामाजिक भान म्हणून आम्ही जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्ये प्रत्येक ठिकाणी गरीब विद्यार्थ्यांना वह्या देण्याचा प्रयत्न करतो. याही वर्ष तालुक्यातल्या प्रत्येक शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेत ते वह्या देण्याचा उपक्रम आम्ही राबवलेला आहे. आणि जेव्हा बेनके परिवार आणि आमचे मित्रपरिवार किंवा पक्षातले काही लोक आम्ही ते उपक्रम राबवतो तेव्हा येताना पुष्पगुच्छ न आणता हे वह्या आणावं असं आम्ही आवाहन केलं. आणि त्याच्याकरता तालुक्यातून अनेक ग्रामस्थ, माझे मित्रमंडळी हे सगळेजण मोठ्या संख्येने वह्या इथं आणून देत आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. यंदाच्या वाढदिवसाच्या दिवशी एक दुःखाची छाया आपल्या सगळ्यांवर आहे की जी म्हणजे अजितदादा आपल्यामध्ये नाही. कालच त्यांची जयंती, पहिली जयंती झाली आणि त्याच्याकरता मी बारामतीला होतो आणि तिथलं पण वातावरण सगळं पाहता अजूनही मनाला पटत नाही. मनाला खूप प्रचंड वेदना होत आहेत आणि म्हणून यावेळेस वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करायचा. पण सामाजिक उपक्रम मात्र जे चाललेत ते आपले चालूच ठेवायचे. पुन्हा आज ज्यांनी मला गुच्छ आणले ते गुच्छ मी त्यांना सांगितलं की अजितदादांच्यापाशी तुम्ही द्या. हा गुच्छ आमच्या अजितदादाला आहे, हा मला नाही आहे. आणि म्हणून वह्या मी कुठला सत्कार पण घेत नाही आहे. जे काय मला वह्या वगैरे आणतात तेच आपले शालेय विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. बेनके साहेबांची शिकवण आहे की राजकारणात आपण आल्यानंतर सेवेचं व्रत हाती घेतले हे कदापिही विसरता कामा नये. मग त्या पदावर असू नसू पण आयुष्यभर सेवा करणं हे आमचं क्रमप्राप्त आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण सेवा करत राहू. आज जे प्रेमाने लोक येणार आहेत ते मला ऊर्जा देणारे आहेत, प्रेरणा देणारे आहेत आणि अधिक बळ देणारे आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.